आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। घराच्या बाजूला हनुमानाचे मंदिर, घराच्या मागच्या बाजूला फार मोठे तलाव, घराच्या समोरच्या बाजूला उमरी ते लवारी वाहतुकीचा रस्ता, घराच्या दुसऱ्या बाजूला अंगणवाडी आणि चिमुकल्या मुलांचा कर्कश आवाज आणि अंगणवाडी येथील मुलांना शिकवण्याकरिता आलेल्या शिक्षिका यांना सुद्धा कोणत्याही गोष्टीची चाहूल न लागता अशा एवढ्या वाहतुकीच्या रोडावरती सकाळी 11 वाजता चोरांनी 3 घरांची घरफोडी करून मुद्देमालासहित चोर पळून गेले। प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 31 जुलै 2026 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता साकोली तालुक्यातील उमरी येथील महादेवजी सोनवाने, सिंधुबाई सोनवाने आणि बुधराज सोमाजी लंजे ह्या 3 व्यक्तींच्या घरांची चोरांनी घरफोडी करून मुद्देमाल सहित पसार झाले। भर दिवसा एवढ्या वाहतुकीचे आणि वर्दळीच्या रस्त्यावर चोरांची चोरी करण्याची हिंमत झालीच कशी, असा गंभीर प्रश्न संपूर्ण उमरी ग्रामवासियांना पडलेला आहे। चोरांनी घरच्या मागच्या बाजूने खिडकीमधून प्रवेश करून घराची चोरी केली आणि चोरी करून पसार झाले। महादेवजी सोनवाने यांच्या घरी चोरांना काहीच सापडलेले नाही आणि सिंधुबाई सोनवाने यांच्या घरी फक्त 200 रुपये मिळाले आणि बुधराज सोमाजी लंजे यांच्या घरी 15 ग्रामची सोन्याची चैन आणि 10,000 रुपये कॅश असा एकूण मुद्देमाल घेऊन चोर पळून गेले। सदर घटनेची माहिती ताबडतोब साकोली पोलिसांना देण्यात आली। साकोली पोलिसांनी संपूर्ण जागेचा पंचनामा करून आम्ही लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करू अशी ग्वाही उमरी ग्रामवासियांनी दिली। आता ह्या चोरांचा शोध घेणे ही साकोली पोलिसांना एक फार मोठे आव्हान आहे आणि साकोली पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी उमरी गावामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात यावे अशी तातडीची मागणी उमरी ग्रामवासियांनी ग्रामपंचायतचे सरपंच यशवंत गोवर्धन कापगते यांना केलेली आहे। आज आपल्या उमरी ह्या गावामध्ये चोरी झालेली आहे आणि आपण ज्यांच्या घरी चोरी झालेली आहे त्यांच्या घरी आपण हजर आहोत आणि आज आपल्यासोबत ते घरमालिक आहेत। तर सर, काय सांगाल, तुमच्या घरी चोरी झालेली आहे आणि तुम्ही त्या चोरी झालेल्या कालावधीमध्ये कुठे गेले होते? मी सकाळी 8 वाजे माझ्या स्वतःच्या शेतामध्ये चिखल असल्यामुळे मी चिखल करायला मुलासोबत निघून गेलो ट्रॅक्टरवरून। नंतर 12च्या दरम्यान मुलाला गाईला पाणी पाजण्याकरता घरी पाठवला। तेव्हा त्यांनी पाणी वगैरे पाजून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याला ते इकडले दारं मागचे सर्व खुले दिसले। मग त्याची हिंमत नाही झाली तर त्यांनी बालवाडी चालू होती, त्यांनी मॅडमला आणि चपरासीनबाईला सोबत घेऊन आतमध्ये घुसला। तिघे आतमध्ये घुसल्यानंतर बघितलं तर सर्व गोदरेज अलमारी तोडफोड करून सर्व सामान इखर बिखर केलेला होता। तुम्हाला माहीत कसं काय झालं घरामध्ये चोरी झाली म्हणून? माझा मुलगा आला घरी तेव्हा त्याच्या लक्षात आलं का हा दार आमचा कधीच खुला राहत नाही, आतून तिकडून हे लावलेलं लाक असते, पण त्याला वाटला का माझी आई दरवाजा खुला ठेवू शकत नाही, म्हणून त्याच्या लक्षात आलं का आपल्या घराची चोरी झाली। लगेच मला फोन केला का पप्पा तुम्ही घरी या, सर्व अलमाऱ्या वगैरे फोडल्या आहेत। मग लगेच मी घरी आलो। बरं, ह्याच्यानंतर तुम्हाला कोणावरती काही शंका वगैरे आहे काय? शंका म्हणजे आता मी बघितलं तर नाही, पण याच्या पहिले जी हवा कस वगैरे लावली तो माझ्याच गावचा मिस्त्री आहे आणि दुसरं आता पेंटचं काम चालू होतं 4 दिवसाच्या अगोदर, पण मी त्यांच्यावर एकाएकी शक घेऊ शकत नाही किंवा त्यांचं नाव म्हणजे त्यांच्यावर आरोप करू शकत नाही की यांनी माल दिला। पण असं काय म्हणजे तुमची काही शंका आहे काय की कोणता व्यक्ती चोरी करू शकतो आपल्या घरी? शंका म्हणजे आता माझ्या कोणावर शक नाही आहे की हाच व्यक्ती माझ्या घरची चोरी करू शकते, कारण की मी स्वप्नामध्ये पाहिले नव्हते। हा रस्ता वाहत असते, बाजूला अंगणवाडी चालू असते आणि मुलं बाळे भोवताल खेळत असतात, कुठे मैदानात कुठे इकडे। त्याच्यामुळे मला असं वाटलं का आपल्या घराला काही बाबा असं चोरी करणारी नाही आहेत किंवा होऊ शकत नाही, गावातला घर असल्यामुळे असं वाटलं। तुमच्या घरामध्ये किती लाखाची चोरी झालेली आहे एकूण? 15 ग्रामचं एक चैन नेली सोन्याची आणि 10,000 कॅश नेली। तुमच्या घराजवळ फक्त तुमच्याच घरची चोरी झाली की अन्य अजून दुसऱ्यांच्या घरची सुद्धा चोरी करण्यात आलेली आहे? माझ्या बाजूला महादेव सोनवाने म्हणून आहे, त्याच्या घरी पण गेले, त्याच्या घराचे दरवाजे उघडे होते। तो घरात गेल्यानंतर पाहिलं तर त्याचे काहीतरी 100-200 काहीतरी पैसे होते ते नेले आणि सामान फेकलेला होता। मग नंतर लगेच लागून आहे सिंधू आपले राजू सोनवाने,
त्याच्या घरी गेले. तिथं पण त्याचा सामान विखरलेला होता आणि तिचे 200 रुपये काहीतरी होते, तर ते नेले असे काहीतरी म्हणून राहिली. मग तिथून माझ्या घरी प्रवेश केला. तर माझ्या घरी प्रवेश केल्यानंतर माझ्या अलमारीला तोडफोड करून मग माझं सामान नेलं. पोलीस आल्यानंतर पोलिसांना काही क्लू वगैरे मिळालेले आहे का? अजूनपर्यंत काही मिळाले नाही. फक्त आम्ही पण रिपोर्ट दर्ज केली आणि भंडाऱ्याच्या LCB वाल्यांना सर्वांना रिपोर्ट पाठवली. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.